नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि। प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति। मनोनी इंद्रिय एके जानतेनी पुरुखे। लाळाविना कौतुके आदि करुणी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोगाचं अर्थात ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। ज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रहासाठी कर्माचरण करून दाखवावं आणि साधकाने अंतकरण शुद्धीसाठी कर्माचा स्वीकार करावा। तत्ववेत्या महापुरुषाला गुणाचा कर्माचा विभाग चांगल्या प्रकारे ज्ञात झालेला आहे। स्वदृष्टीने गुणागुणेषु वर्तन्ते इति मतवान सज्जते। गुणच गुणामध्ये वर्तन करत आहे असं मानून तो कोणत्याही प्रकारच्या कर्मामध्ये किंवा विषयामध्ये आसक्त होत नाही। अशा ज्ञानी पुरुषांनी जे विषयामध्ये आसक्त आहे, आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये अज्ञानी आहे आणि कर्माच्या बाबतीमध्ये कर्मसंगी आहे, अशा पुरुषांना कर्माच्या आवडीपासून परावृत्त करू नये। जर कर्माचा त्यांचा अधिकार असेल आणि आपण तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं तर एका विशिष्ट अवस्थेपासून त्याला आपण चलित केल्यासारखं होईल। यालाच बुद्धिभेद असं म्हणतात। तो ज्ञानी पुरुषांनी करू नये। उलट त्याला निष्काम कर्माचं प्रतिपादन सांगावं आणि त्याचा अधिकार एकदा उंचावला की मग क्रमाक्रमाने त्याला मोक्षापर्यंत घेऊन यावं। अशा प्रकारची शास्त्राची परंपरा आहे। मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे लोकांप्रती हे ज्ञानी पुरुषांची जबाबदारी आहे। हे सगळा विचार ऐकल्यानंतर भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुनाने कदाचित विचारला असेल, प्रभो साधकाने अंतकरण शुद्धीसाठी कर्म करावं आणि ज्ञानी पुरुषांनी लोकांना सन्मार्ग दाखवावा यासाठी कर्म केलं पाहिजे, मी नेमकं आता काय करू। भगवान म्हणतात, लोकसंग्रहाकरता तू योग्य आहे। लोकसंग्रहाशी त्रिशुद्धी योग्य होसी म्हणून तोही कर्माचरण केलं पाहिजे। आणि साधकत्वाच्या भूमिकेतून विचार केला तर तुझा अधिकार कर्मातच आहे, पण ती कर्म करत असताना मात्र सर्व प्रकारची कायिक वाचिक मानसिक कर्म किंवा लौकिक आणि वैदिक असणारी कर्म आचरण तू कर, पण ती अर्पण मात्र मला समर्पण भावाने कर। तरी उचिते कर्मे आघवी तो आचरोनी मज अर्पावी। आणि हे करत असताना शरीराच्या अधीन होऊ नको। जो मनुष्य शरीराच्या अधीन होतो त्याला पारमार्थिक साधना चांगल्या प्रकारे करता येत नाही। शरीराच्या अधीन होणं याला शास्त्रामध्ये देह वासना असं म्हणतात। आणि परमार्थाला प्रतिबंधक ज्या 3 वासना सांगितल्या त्यामध्ये एक वासना आहे लोकवासना, दुसरी आहे शास्त्र वासना आणि तिसरी आहे देह वासना। देहाचा कायम शृंगार करणं याला देह वासना असं म्हणतात। मी सुंदर दिसावं, कायम चिर तरुण राहावं याकरता नाना प्रकारचे औषधी सेवन करावे आणि यामध्ये जेव्हा तो शरीराचं पालन पोषण करण्यामध्ये वेळ घालवतो तेव्हा त्याला पारमार्थी साधना करण्याकरता अवसरच मिळत नाही। म्हणून तुवा शरीर परानो व्हावे, कामना जात सांडावे। प्रारब्ध प्राप्त असणारे सगळ्या प्रकारचे विषय सहज स्वीकार करावे। आता काय करावं, आता या रथावर विराजमान व्हावं, धनुष्यबाणाचा स्वीकार करावा आणि जो काही दुर्योधनादिकांचा पृथ्वीला भार झाला त्या भारापासून या पृथ्वीची सुटका करावी। असं कर्माच्या बाबतीमध्ये निराशा धारण करून म्हणजे आशा न ठेवता ममतारहित होऊन जो कोणी सर्व प्रकारची कर्म मला अर्पण करतो ते कर्म करत असताना देखील कर्माच्या बंधनापासून मुक्त होतात। ही सगळी बंधनं आहे। अज्ञानाच्या बंधनासाठी आत्मज्ञान संपादन करावं लागतं, तसं कर्माचं बंधन जर सोडायचं असेल तर त्याकरता निष्काम कर्म करावं लागतं। जसं व्यवहारामध्ये आपण उदाहरण पाहतो की लोखंड लोखंडाला कापू शकतं, तसं कर्माच्या द्वारेच कर्माचं बंधन तोडता येतं। कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता। जैसा रस रीती मरता राखीला विषय।
जर कदाचित आपल्याला एखाद्या सर्पाने दंश केला, तसा प्रसंगच येऊ नये, पण एखाद्या सर्पाने जर आपल्याला दंश केला, मग उत्साहाच्या भरामध्ये गेला वारुळाजवळ, नागपंचमीला मला हाताने दूध पाजायचं आहे, गरम गरम दूध घेऊन गेला, त्याची झोप मोडली आणि बिचारा बाहेर आला, तू मला एवढं गरम दूध दिलं, तुला महाप्रसाद देतो. असा एखादा सर्प जर चुकून आपल्याला चावला आणि सर्पाचं विष जर आपल्या अंगामध्ये भिनलं, तर त्या अंगातल्या भिनलेल्या विषाला नष्ट करण्यासाठी बाहेरून आपण जे औषध घेतो ते औषध नसतं, ते विषच असतं. फक्त बाहेरून घेतलेलं प्रतिविष अंगामध्ये गेलेल्या विषाला मारतं आणि व्यक्तीला सुरक्षित ठेवतं. हे ज्ञानोबा ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो, ते पुढे 18व्या अध्यायामध्ये सांगतात, जैसा रस रीती मरता राखीला विषे. मग विषाने काय केलं? विषाने विषाला मारलं आणि मनुष्याला शिल्लक ठेवलं. तसं कर्माच्या बंधनातून सोडवितं आणि मनुष्याला साधका मुमुक्षूला सुरक्षित ठेवतं. निष्काम कर्म करावं. जो श्रद्धावंत आहे, माझ्यामध्ये दोष पाहत नाही, त्याने जर माझ्या मताप्रमाणे ऐकलं तर तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. पण काही लोक मात्र देवावर आरोप करतात, भगवंताच्या वचनामध्ये दोष पाहतात आणि मूर्ख असल्यामुळे, अविवेकी असल्यामुळे, सर्व प्रकारच्या ज्ञानापासून विमूढ झाल्यामुळे ते मात्र माझ्या मताचं अनुसरण करत नाही. भगवंतांनी याकरता बरीच उदाहरणं दिलं आहे. त्यांच्यामध्ये मोह नावाची मदिरा आहे, विषयाचं आकर्षण नावाचं विष आहे, अज्ञान नावाचा चिखल आहे आणि यामध्ये सापडल्यामुळे ते माझं ऐकत नाही. म्हणून भगवान म्हणतात, त्यांना हा विवेक सांगू नये. तैसे जे या पार्था विमुख परमार्था तयांसी भाषण सर्वथा करावे ना. त्यांना फार मोठ्या प्रमाणात आपण बोलूही नाही. जर त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यात तर होत नाही, पण आपल्यात बिघाड होण्याची शक्यता आहे. म्हणून नये बोलो फार, त्यांच्यामध्ये आपली शक्ती खर्च करू नये. मनोनी ते न मानिती, ते माझं मानत नाही, निंदाही करू लागतात. त्याचं कारण सांग बरं अर्जुना. पतंग नावाच्या किड्याला काही प्रकाश सहन होतो का? पतंग काय साहाती प्रकाशाती. जसं पतंग नावाच्या कीटकाला प्रकाशाची असणारी ऊर्जा सहन होत नाही, तसं अज्ञानी असणाऱ्या लोकांना माझा असणारा उपदेश पचत नाही, सहन होत नाही. हा झाला एक दृष्टांत. माता ज्यांना माझा उपदेश ऐकावा असं वाटत नाही, ते परमार्थ नाही करत. बरं, परमार्थ नाही करत पण क्षणभर गप्पही बसत नाही, मग ते काय करतील? जर परमार्थ नाही केला तर ते मग व्यवहार करतील, संसारामध्ये आसक्त होतील. नाही परमार्थ केला, अर्थ शब्दाचा अर्थ होतो विषय, आणि परमार्थ म्हणजे श्रेष्ठ विषय. जो अविनाशी विषय असतो त्याला म्हणतात परमार्थ. जर ते परमार्थ नाही करणार तर मग परम विषय काढून टाका. मग ते काय करतील? परम विशेषण काढून टाका, अर्थ संपादन करतील. आणि अर्थ शब्दाचा एक धन असाही अर्थ होतो आणि अर्थ शब्दाचा विषय असाही एक अर्थ होतो. अर्थ शब्दाचा अर्थ आहे बरं, धन असाही अर्थ आहे आणि विषय असा अर्थ आहे. मग जर परम अर्थ नाही केला तर मग कनिष्ठ असणारा अर्थ म्हणजे विनाशी विषयाचं ते सेवन करतील. आणि भगवंताने सूचना दिली, जर त्यांनी विषयाचं आचरण केलं, विषयावर तो आकृष्ट झाला की परमार्थाने त्याला अविनाशी गती जी प्राप्त होते, त्याऐवजी अर्थ स्वीकार केल्यामुळे त्याचा आत्मघात होतो. याकरिता उदाहरण तेच आहे, पण थोडासा त्याचा भाव बदलला. पतंगादीपे आलिंगन ते त्यासी अचूक मरण, तेवी विषय आचरण आत्मघाता, मनोनी इंद्रिये एके जानतेने पुरुखे, लाळा विना कौतुके आदी करुणी. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. 201 क्रमांकाची ओवी आणि दुसऱ्या क्रमांकाची ओवी, या 2 ओव्याचा एकत्र विचार. पहिल्या ओवीमध्ये एक कारणं सांगितली, दुसऱ्या ओवीमध्ये त्याचा भाव स्पष्ट केला, उदाहरण दिलं आहे. म्हणून काय करावं ते ज्ञानी पुरुषाला सांगतात. आता या श्लोकावर थोडीशी शंका घेतली आहे. मागच्या श्लोकावर जे भगवंताच्या मताचं अनुसरण करतात ते मुक्त होतात आणि जे भगवंताच्या मताप्रमाणे वागत नाही ते मात्र नष्ट होतात. यावर एक शंका निर्माण होती. भगवंताची सत्ता आहे, पंचमहाभूतावर
प्रत्येक प्राणीमात्रावर सत्ता आहे आणि मग ज्याची सत्ता असते तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडून आपल्या मनाप्रमाणे हवं तसं कार्य करून घेतो. मग भगवंताची जर सगळ्या जगावर सत्ता असेल तर त्या जगावर भगवंताने सत्ता गाजवावी आणि सगळ्या प्राणीमात्रांकडून चांगल्या प्रकारची कर्म करून घ्यावी. यदा कदाचित जर भगवंताचं कोणी ऐकलं नाही, भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, तर जसं कायदा मोडल्यानंतर राजा शिक्षा देतो तसं भगवंताचं जर ऐकलं नाही तर ईश्वराने सुद्धा सगळ्यांना दंड द्यावा. असं असतानाही हे तुम्हाला का घाबरत नाही? आपण म्हणतो ना, हे माणसं स्वैर का वागतात, त्याची काय कारणं आहे? तर त्याचं कारण या 33व्या श्लोकामध्ये सांगतात, तुम्ही प्राणी मात्रावर निग्रह का करत नाही? अशी कदाचित शंका निर्माण होईल. तर भगवान त्याचं उत्तर देतात, अर्जुना, यामध्ये निग्रह करण्याचं काय प्रयोजन आहे? का बरं? त्याचं कारण आहे, श्लोक वाचला ना आपण, पदच्छेद असा आहे, सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृते हे ज्ञानवान अपि प्रकृतीम यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यति. भगवान म्हणतात, स्वस्याः प्रकृतेः सदृशम ज्ञानवान अपि चेष्टते. अर्जुना, स्वस्याः म्हणजे स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे ज्ञानवान पुरुष देखील आपल्या प्रकृती सदृशम, जशी त्याची प्रकृती असेल त्या प्रकृतीप्रमाणे व्यवहार करतो. आता या ठिकाणी प्रकृती शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रकृती शब्दाचा अर्थ जो आपल्या मनात आहे तो इथे लावला तर अर्थ लागत नाही. आता व्यवहारामध्ये प्रकृती वेगळा आहे, इथला अर्थ वेगळा आहे. सहज आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो, तुमची प्रकृती कशी आहे? तो अर्थ इथं घ्यायचा नाही, त्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. भगवंताची असणारी शक्ती, ज्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम 3 गुण समाविष्ट आहे, तिलाही प्रकृती असं म्हणतात. तो एक अर्थ आहे. आणि स्वतःची असणारी एक प्रकृती आहे, म्हणजे काय? एक प्रकृती ईश्वराची, तिला माया म्हणतात. आणि इथं स्वस्याः प्रकृती शब्द आल्यामुळे जीवाने किंवा ज्ञानवान पुरुषाने एक स्वतःची प्रकृती तयार केली आहे. मग इथं स्वतःची प्रकृती काय घ्यायचं आहे? तर श्रीमद आद्य शंकराचार्यजी महाराज त्या प्रकृती शब्दाचा अर्थ सांगतात. प्रकृती म्हणजे काय? संस्कार. मागच्या जन्मामध्ये जे आपण धर्म आणि अधर्म केलेला होता, त्या धर्म अधर्माचा जो काही संस्कार राहिला आणि तो संस्कार आताच्या जीवनामध्ये अभिव्यक्त झाला, तर त्या संस्काराला म्हणतात प्रकृती. आणि ती प्रकृती आहे. बरं, उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. मागचा संस्कार आपल्याला आता कसं काय कामी येतो? कामी येतोच, फक्त लक्षात येत नाही. लहान मुलं कधी कधी रडतात बघा, आणि मग ते रडू लागले की त्यांचं ते वाणी सुधारावी याकरता त्यांना मदत देतात. मग कधी कधी ते मध्ये एखाद्या त्या लाकडाला चिटकून देतात, तर त्याला ते गोडी लागते. मग ते जीवेनं सोडी ऐसे झाले, ते गोडी नाही सोडत. किंवा एखादा आपण बोटाला मध लावला आणि जर लहान मुलाच्या तोंडामध्ये आपण ते बोट टाकलं, तर जोपर्यंत ते मध आहे तोपर्यंत ते आवडीनं चाकतं. पण एकदा मध संपला की मग ते बोटाला फोडतं, चावा घेतं. त्याला असं वाटतं पाझर का फुटेना. आता त्याला काय माहिती आहे, फक्त बाहेरून लावलेलं आहे. किंवा एखाद्या मुलाला घरातले माणसं चहा देतात, देऊ नये, घरातलीच लोक सवय लावतात आणि मग म्हणतात हे ऐकत नाही. सुरुवात तुम्ही केली होती. मग त्या बशीमध्ये थोडासा त्याला चहा देतात, त्याला ती गोडी लागते. तर गोडी लागल्यामुळे ते बशीला चाटत बसतं, ते सोडत नाही. आता या असणाऱ्या गोड पदार्थाला सोडू नये हा जो संस्कार आहे तो त्याने आता नाही कमवलेला, तो त्याने मागच्या जन्मात कमवलेला आहे. गत जन्मामध्ये धर्म अधर्मापासून जो काही संस्कार शिल्लक राहिला आणि या जीवनामध्ये अभिव्यक्त झाला, त्याला म्हणतात प्रकृती. तो संस्कार आहे. बरं, मग तो गत जन्मातला असतो किंवा आपल्या पूर्व आयुष्यातला सुद्धा असतो. एखादा व्यक्ती बघा, जर परमार्थाची साधना करू लागला आणि त्याच्यामध्ये जर 10-12 वर्ष निघून गेले की त्याला सवय लागते, आणि सवय पडल्यामुळे त्याचं ते कर्म बंद होत नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणतात त्यांच्या प्रवचनामध्ये, कोणती असणारी सवय जर 12 वर्ष चांगल्या प्रकारे अखंड केली की त्यामध्ये प्रचंड ऊर्जा तयार होते. मग तुम्ही खरं जर बोलत राहिला 12 वर्ष, नुसतं खरं बोलायचं, तर वाचासिद्धी प्राप्त होत्या.
मी 12 तास नाही म्हटलं आहे, 12 वर्ष असं आहे. म्हणजे पूर्वजीवनामध्ये केलेला सुद्धा संस्कार त्याची पण प्रकृती तयार होते आणि मागच्या जन्मामध्ये केलेला जो संस्कार त्याची पण प्रकृती आहे. मग आपल्या प्रकृतीनुसार सामान्य मनुष्य वागेल यात नवल काय आहे. ज्ञानवान अपि, ज्ञानवान पुरुष देखील आपल्या स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे वागत असतो. म्हणजे जरी त्याला ब्रह्मज्ञान झालं, त्याचं स्वस्वरूपाचं अज्ञान निघून गेलं, पण ज्याचे ते साधनेचे संस्कार असतात ना, त्याने मग प्रदक्षिणा केली असेल, स्नान केलं असेल, नामस्मरण केलं असेल, तर ते संस्कार त्याच्याकडून कर्म करून घेतात. मग जसा ज्ञानी पुरुष आपल्या कर्माप्रमाणे वागतो, संस्काराप्रमाणे, तसं अज्ञानीसुद्धा वागतात. मग जे अज्ञानी माणसं आता माझं का ऐकत नाही, त्याचं कारण त्यांनी माझं मागेच ऐकलं नव्हतं. मागच्या आयुष्यामध्ये त्यांनी ऐकलं नाही, म्हणून तीच प्रकृती त्यांना आतासुद्धा ऐकू देत नाही. मग तुम्ही असं म्हणाले किती दिवसापर्यंत चालू राहील, याला काही अडचण आहे की नाही, तर याचा एक भाव पुढे सांगतो आहे. पहिला श्लोक बघून घेऊ. प्रकृतीम यान्ते भूतानि, सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र आपापल्या प्रकृतीकडे जातात. आणि म्हणून भगवान म्हणतात निग्रह किम करिष्यती, यामध्ये माझा निग्रह काय बरं करेल, म्हणून मी कोणाला दंड करणार नाही. तर यातला एक भाव असा आहे, याचे 2-3 भाव होतात या श्लोकाचे. पहिला भाव असा आहे की भगवंताने सगळ्या प्राणीमात्राला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे बरं. म्हणून आपल्याला कर्मभूमी म्हणतात मनुष्य देहाला. कर्म करण्याची आपल्याला स्वातंत्र्यता आहे. फक्त कर्मापासून जर पाप पुण्य निर्माण झालं तर ते भोगण्यासाठी मात्र स्वातंत्र्य नाही. एखादा म्हणला मी पुण्य केलं आहे, आता पुण्याचं सुख नावाचं फल मला भोगायचं नाही, भोगावंच लागेल. आणि एखादा म्हणला मी पाप केलं आहे, मला ते भोगायचं नाही, दुःख नावाचं फळ तेही अवश्यंभावी भोगावं लागेल. म्हणून कर्माचं स्वातंत्र्य असल्यामुळे भगवान म्हणतात त्याला कर्माचं स्वातंत्र्य दिल्यामुळे मी निग्रह काय करणार, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा होतो आहे की योग वासिष्ठामध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये 2 भाग आले. जर आपण विचारसागराचा दुसरा तरंग आणि त्या दुसऱ्या तरंगातलं रहस्य जर मानलं तर इथे थोडीशी जागा आहे चिंतन करण्यासाठी. 2 प्रकारचे विचार आहे. काही जण म्हणतात प्रारब्ध बलवान आहे आणि काही म्हणतात प्रयत्न बलवान आहे. मग आता प्रयत्न बलवान आहे का प्रारब्ध बलवान आहे, कारण दोन्ही प्रकारची उदाहरणं दिसतात. पुरुषार्थ केल्याशिवाय काही मिळत नाही, व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, दोन्ही अर्थ आहे. संचित आहे म्हणजे प्रारब्ध आहे आणि व्यवसाय म्हणजे प्रयत्न आहे. मग याचा अर्थ काय करायचा, तर विचारसागरामध्ये शंका समाधान केलं आहे. आपल्या कर्माला 2 प्रकारची फळं लागतात. जर आपलं चांगलं कर्म असेल तर याही जीवनामध्ये पुन्हा चांगलं कर्म करण्याची वासना निर्माण होते, किंवा जर वाईट कर्म असेल मागचं तर याही जीवनामध्ये वाईट कर्म करण्याची वासना निर्माण होते. म्हणजे कर्माला पहिला अंकुर आला वासनेचा आणि कर्मातून दुसरा अंकुर आला आहे भोगाचा. सुख किंवा दुःख नावाचं फळ मिळतं, तर त्यापैकी सुख आणि दुःख नावाचं फळ याला भोग अंकुर असं म्हणतात. त्या बाबतीमध्ये प्रारब्ध बलवान आहे, ते सुखदुःख टाळता येत नाही, म्हणून तिथं प्रारब्धच बलवान आहे आणि ते भोगावं लागतं. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखरिन लिप्पेरन नलराम युधिष्ठिराहा, नलराजा धर्मराज युधिष्ठिर आणि प्रभू रामचंद्र यांनासुद्धा भोगावाच लागला की नाही. म्हणून इथं प्रारब्ध बलवान आहे. पण जर आपल्याला एखादं कर्म करण्याची वासना निर्माण झाली तर इथे मात्र आपला प्रयत्न बलवान आहे. समजा मागच्या जन्मामध्ये आपण चांगलं कर्म केलं आणि याही जीवनामध्ये चांगलं कर्म करण्याची वासना निर्माण झाली तर काय करावं, आपल्या प्रयत्नाने ती सद्वासना वाढवावी. येथे आपला प्रयत्न कामी येतो. आणि यदा कदाचित मागच्या कर्मानुसार या जीवनामध्ये वाईट कर्म करण्याची वासना निर्माण झाली तर ती वाईट वासना थांबवावी, यामध्ये सुद्धा आपला प्रयत्नच बलवान आहे. हा थोडेसे कष्ट होता तो भाग वेगळा आहे, पण मात्र तिथं प्रयत्न बलवान आहे. सुखदुःखाच्या भोगामध्ये प्रारब्ध बलवान आणि कर्म करण्याची धर्म करण्याची वासना यामध्ये आपला प्रयत्न बलवान आहे. आणि इथं भगवंताला काय सांगायचं आहे, ज्ञानी पुरुषसुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रकृतीप्रमाणे वागतो, म्हणजे स्वभावाप्रमाणे वागतो.
आणि त्याने तो स्वभाव गत जन्मामध्ये चांगला तयार केला आहे. साधकांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्याचप्रमाणे आपला संस्कार किंवा आपला स्वभाव चांगला तयार करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या हातात एवढंच आहे. जेव्हा आपण साधना करतो ना, मग साधना करणं म्हणजे नेमकं काय आहे? चांगल्या प्रकारचे संस्कार गोळा करणं याला साधना असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे, जेवढे आपले कपडे मलिन असतील तेवढे त्याला स्वच्छ करण्याकरता आपल्याला कष्ट लागतील. एखादा व्यक्ती मला नाही पहिल्या धुण्यामध्ये काही स्वच्छ झालेच नाही, मी करणारच नाही. अरे पहिल्या धुण्यामध्ये स्वच्छ नाही होणार, पण थोडे फार तर जातील ना, थोडाफार तर मळ निघून जाईल. वारंवार जर त्याने कपडे धुत राहिले तर एक दिवस असा येईल की त्याच्यावर डागसुद्धा दिसणार नाही. तसं वारंवार चांगल्या प्रकारची साधना करणं यालाच परमार्थ करणं असं म्हणतात. आणि ते संस्कार या जन्मात किंवा आगामी जन्मामध्ये अवश्य कामी पडतात. म्हणून संस्कार गोळा करता आले पाहिजे. कालच्यापेक्षा मला आज काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं कर्मही केलं पाहिजे. नाहीतर काल भरपूर निंदा केली, आज त्यामध्ये पुन्हा चक्रवाढ व्याज लावलं, असं नाही आहे. वाईट कर्म हे थोपवलेच पाहिजे आणि चांगले कर्म मात्र अट्टहासाने केले पाहिजे. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, इथं प्रयत्नच बलवान आहे. आणि भोगाचा अंकुर जर असेल तर त्यामध्ये मात्र प्रारब्ध बलवान आहे. मग या श्लोकामध्ये अर्थ कसा करायचा? यात अर्थ असा करायचा, जर आपल्या प्रकृतीनुसार सगळे प्राणी मात्र वागत असतील तर ती प्रकृती आपणच तयार केली ना. मागच्या जन्मात का होईना आपली प्रकृती, आपला स्वभाव कोणी तयार केला आहे? आपण तयार केला आहे. मग आता या जीवनामध्ये त्या स्वभावात वाहून जायचं नाही. जर आपल्याला महापुरुष सांगण्याकरता भेटले आहे, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्याला सांगतो आहे, एक तरी ओवी अनुभवावी, तर मग मागचा किती प्रबल का संस्कार असे ना, तो मागचा संस्कार या जीवनातल्या चांगल्या संस्काराने आपल्याला घालवता येऊ शकतो. फक्त एवढंच आहे, जर मागचा प्रबल संस्कार असेल तर त्याला घालविण्यासाठी आपल्याला या जीवनामध्ये त्याहीपेक्षा प्रबल संस्कार जतन करावा लागेल किंवा संपादन करावा लागेल. आणि तिथे आपल्या अभ्यासाची कसोटी लागते. तिथं हातपाय गाळून काही उपयोग नाही आहे. म्हणून जर प्रबल एखादा व्यक्ती मला मी नामस्मरण करायला बसलो ना, तर मला आपोआप झोप लागते. संस्कार आहे, मागचा संस्कार आहे. मग आता तो संस्कार घालवण्यासाठी काय करावं लागेल? नामस्मरणच करावं लागेल. एक दिवस असा येईल की त्याला नामस्मरण केल्याशिवाय झोप लागणार नाही. ज्याला नामस्मरण करताना झोप लागत होती त्याला आता नामस्मरण केल्याशिवाय झोप लागणार नाही. हा संस्कार आहे. म्हणून मागच्या संस्कारानुसार वाहत जाणं हा पुरुषार्थ नाही, त्यामध्ये प्रयत्न करत राहणं. म्हणून अर्जुना निग्रह काय करायचा आहे? ज्याला चांगला विचार पूर्वजन्माच्या सुकृताने आणि कधी ना कधीतरी पुण्य मनुष्याचं ज्या उदयाला येतं, त्या पुण्यामध्ये त्याला सद्ग्रंथ ऐकायला भेटतात, चांगला सहवास मिळतो, तो एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये येतो. कधी कधी इच्छा नसते काही लोकांची, आणि चला ना मग आळंदीला काहीतरी सप्ताह आहे, वारी आहे, तर ते दुसऱ्याच्या सोबत येतात आणि आल्यानंतर ज्याने सोबत आणलं त्याच्यापेक्षा पुढं निघून जातात. तो बिचारा मागच राहतो, याला इकडं पहा तिकडं पहा. तो मात्र ज्ञानोबाचं दर्शनही करून येतो. संस्कार आहे त्याचा की त्याने तो प्रबल तयार केला आहे. या बाबतीमध्ये आता ज्ञानोबाऱ्या सांगतात ते बघा. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति मनोनी इंद्रिय एके जानतेने पुरुखे. आता इथं खरं तर पुरुषे असा शब्द आहे, पण वेदाच्या एका शाखेमध्ये, बहुतेक ऋग्वेद शाखेमध्ये ख आणि श एका अर्थाने वापरला जातो. षट कोणाचा श आहे ना, म्हणून जानतेने पुरुषे म्हणणं काय आणि जानतेने पुरुखे म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. यजुर्वेद का? हां चुकलंय, ऋग्वेदा नाही, यजुर्वेदामध्ये स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूखाः किंवा स्वस्ति न पूषाः असे दोन प्रकारचे उच्चार वापरले जातात. यजुर्वेदातला आहे ते. तसं ज्ञानोबारे त्याचा उल्लेख करतात. मनोनी इंद्रिय एके जानतेने पुरुखे किंवा जानतेने आपण अर्थ करताना जाणत्या पुरुषाने लाळाविना कौतुके आदी करुणी. कौतुकाने सुद्धा जाणत्या पुरुषाने आपल्या एकाही इंद्रियांचा लाड करू नये. मागे उदाहरण दिलं आहे ना, पतंग नावाचा कीटक आहे.
आणि जर त्याने दिव्यावर झडप घातली तर ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार करता, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. त्याला ते सहन नाही होत, त्याला दिव्याची प्रगती नाही सहन होत. तो म्हणतो मी नष्ट झालो तरी चालेल, पण तुला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. ते दिव्यावर उडी मारतो. दिव्याचं काय होतं बिचारा, मालवला जातो आणि दिवा मालवला की तो जळतो. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. पतंग आणि दिव्याला आलिंगन दिलं तर काय होतं, न चुकणारं मरण प्राप्त होतं. तेवी विषयाचरण आत्मघाता. जर आपण इंद्रियांचे असणारे विषय आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला की जीवाचा आत्मघात होतो. या कारणामुळे मनोनी इंद्रिय एके जाणतेने पुरुखे लाळाविना कौतुके आदी करून. कौतुकाने सुद्धा जाणत्या पुरुषाने, दोन अर्थ होतील. जाणत्या पुरुषाने म्हणजे साधकाने आपल्या इंद्रियांचा लाड करू नये. दुसरा अर्थ होईल सिद्ध महात्म्याने सुद्धा आपल्या इंद्रियांचा लाड करू नये. तसं तर सिद्ध महात्मा आपल्या इंद्रियांचे लाड करणारच नाही. का? कारण सिद्ध अवस्थेला येण्याच्या अगोदर तो महात्मा साधकीय अवस्थेतून आलेला आहे आणि साधकाच्या अवस्थेमध्ये असताना त्याने आपल्या इंद्रियांना पूर्णपणे ताब्यात ठेवला आहे, म्हणून तो काही लाड करणार नाही. पण चुकून कौतुकाने जर त्याने लाड करण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबा म्हणतात, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती, ते तरलेचे न तरती विषय सिंधू. असा एक अर्थ आहे. किंवा गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, ज्ञानी पुरुषांनी सुद्धा आपल्या इंद्रियांचा लाड करू नये, इंद्रियांच्या मनाप्रमाणे वागू नये. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं आहे. एखादा किती आरोग्य संपन्न जरी व्यक्ती असेल, किती आरोग्य संपन्न चांगला आहे, पण जर मिरच्याच्या बाजारात गेला, मिरच्या म्हणजे वाळलेल्या मिरच्या, हिरव्या नाही, वाळलेल्या मिरच्याच्या बाजारामध्ये गेला आणि आरोग्य किती चांगलं असेल, ठसका आल्याशिवाय राहत नाही. तसा जाणता पुरुष आहे आणि इंद्रियांचा लाड केला, दुःख झाल्याशिवाय राहत नाही, त्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून सावध राहावं. म्हणून पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे, तिथं बहुतेक 3ऱ्याच प्रकरणामध्ये असेल हा विचार, की ते द्वैत किती टाकावं या बाबतीमध्ये शास्त्रीय द्वैताचा ब्रह्मज्ञानापर्यंत स्वीकार करावा. आणि ब्रह्मज्ञान झालं की मग शास्त्राचा असणारा अभिनिवेश टाकून द्यावा. पण एक आणखीन द्वैत सांगितलं आहे कामक्रोधादिकांचं. मग ते कधी टाकावं? त्यांनी सांगितलं ब्रह्मज्ञानाच्या अगोदरही टाकावं कामक्रोधादिक विकारांचं द्वैत. आणि म्हणे मग ब्रह्मज्ञान झाल्यावर घ्यावं का? तेव्हाही टाकावंच. पण नाही म्हणे, मला ब्रह्मज्ञान झालं आहे, आता माझी काय हानी होणार आहे, मी कामादिक विकारांचा स्वीकार करेल आणि इंद्रियांचा लाड करेल. तर सिद्धांतांनी त्याला उत्तर दिलं आहे की जर इंद्रियांचा लाड केला तर तुला अवश्यंभावी दुःख भोगावं लागेल. तो म्हणतो आहे जाऊ द्या ना म्हणे, मी जर इंद्रियांचा संयम केला तर काय मिळेल? जीवनमुक्ती मिळेल. तो म्हणतो आहे जाऊ द्या ना, विदेहमुक्ती माझी कुठं हातातून जाणार आहे का? नाही जाणार. म्हणजे मेल्यानंतर तर मला मोक्ष मिळणारच आहे. जिवंत असताना जीवनमुक्तीवर मी पाणी सोडतो आणि इंद्रियांचा लाड करतो. तर सिद्धांती त्याला म्हणतात, अरे विषयाच्या भोगासाठी जर तो जीवनमुक्तीवर पाणी सोडू शकतो तर स्वर्गातल्या दिव्य भोगासाठी उद्या तो विदेहमुक्तीवर सुद्धा पाणी सोडू शकतो. तो असं मग मी काय करावं? असं कुत्र्याप्रमाणे स्वैर वागू नको. विड्वराहादी तुल्यत्वम मा कांक्षिस्तत्वविद भवान सर्वधी दोष संत्यागा लोकै पूज्यस्व देववत. म्हणून त्या अर्थाने सुद्धा हे घेता येईल की ज्ञानी पुरुष जर आपल्या प्रकृतीप्रमाणे जरी वागत असेल तरीसुद्धा त्याने आपल्या प्रकृतीप्रमाणे वागावं चांगल्या. एखादा विचार प्रारब्धामध्ये आला असेल तर व्याकुळ न होता वाहून जाऊ नये. लोकांकडून देवाप्रमाणे पूजा करून घ्यावी आणि चांगलं जीवन जगावं. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या अगोदरही चांगलंच वागावं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आता मला विधी नाही, निषेध नाही, मला कोणता दोष लागणार नाही म्हणून स्वैर वागू नये. सदैव चांगलंच वागावं. मन तेची नारायणा सर्व पूजा. बाळकिडेतलं प्रमाण आहे, देह भावना विसरलं की ते नारायणाची सर्व पूजाच आहे. मनोन इंद्रिय एके, एक सुद्धा इंद्रियांचा लाड केला एका इंद्रियांचा तरीसुद्धा हानी आहे. उदाहरण दिलं आहे, एखाद्या घड्यामध्ये आपण पाणी भरून ठेवलं, ते काही घट पाझरतात ना उन्हाळ्यामध्ये, माठ थंड पाणी लागतं,
एखाद्या व्यक्ती मला नाही थोडंसं छिद्र पाडू, सुई एवढं जर छिद्र पाडलं आणि वरून किती पाणी ओतत राहिला तर ते पाणी त्याच्यातून पाझरून निघून जातं, त्यामध्ये थांबत नाही. तसं आपण किती साधना चांगली केली नाही म्हणे, मग एका इंद्रियाचा लाड केला, एकाच इंद्रियाचा म्हणजे 11 मी जेवलो होतो सायंकाळी, मी उदाहरण देतो आहे बरं, मी सायंकाळी जेवलो होतो, पण पुण्यामध्ये गेल्यानंतर काही भाविक आले आणि त्यांनी दिंडीत येऊन हट्ट धरला की वारकरी आमच्या घरी जेवायला आलेच पाहिजे. मग मी 11 वाजता गेलो आणि 11 वाजता 11 लोकांचा स्वयंपाक संपविला. वा, मनोनी इंद्रिय के, हा लाडच आहे ना जिभेचा, करू नये, त्यातून सगळी ऊर्जा वाहून जाईल. हे खादाळपणाचं लक्षण आहे, हे काही साधनेचं लक्षण नाही. मनोनी इंद्रिय के जाणतेने पुरुखे, जाणत्या पुरुषाने सुद्धा लाड करू नये. लाळाविना कौतुके, काही काही लोक वारकरी नावावर काही खपवतात, म्हणजे वारकरी असा आहे कधी जेवू शकतो. अरे कसं काय जेवेल? तुकोबारांचं प्रमाण आहे, भोजन करावे परिमित, युक्ताहार विहारस्य, युक्ताहार विहार, आहार तरी सेवेचे, युक्तीचे ने मापे. मग ह्या ओव्या दिसत नाही का? नाही म्हणे वारकऱ्याला काही होत नाही, ते आता नाही होत, नंतर होतं. नंतर म्हणजे मग सकाळी 3 वाजल्यापासून दिसतच नाही रावटीमध्ये, त्याचा परिणाम आहे तो. लाड करू नये इंद्रियांचा, त्याला नियम असावा काही ना काहीतरी. मनोनी इंद्रिय हे की जाणतेने पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करोणे. कौतुकाने सुद्धा इंद्रियांचा लाड करू नये, ते ताब्यातच ठेवले पाहिजे. थोडासा लाड केला की ते मात्र बलवान होतात. मी कालही श्लोक सांगितला असेल आपल्याला, लहान मुलाचा लाड फक्त 5 वर्ष करायचा, लालयेत पंचवर्षांनी. तिथून पुढे 10 वर्ष त्या लहान मुलाला शिस्त लागली पाहिजे. 10 वर्षांनी ताडयेत, आणि मुलगा 16व्या वर्षात गेला की त्याला मुलगा म्हणून न पाहता मित्राप्रमाणे त्याच्याशी वागलं पाहिजे. लालयेत पंचवर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत, प्राप्ते तु 16 वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मुलाचाही जास्त लाड करू नये बरं, नाही तर ती बाहेर जर गेली हातातून तर आवरत नाही मग. आणि मग जेव्हा ती एखादा पराक्रम करतात आणि त्यांच्या पराक्रमामुळे मग आईवडिलांना तुरुंगात जावं लागतं, मग त्यांना कळतं की तेव्हाच आवरलं असतं तर बरं झालं असतं. लाड करू नये, जास्त घातक आहे. तसं इंद्रियांचाही लाड करूच नाही. लाड केला तर सिद्धीला जाणार नाही. कसा? उदाहरण देतात, ज्ञानोबारांची उदाहरणं आहेत ती. हा गा सर्पेशी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धीत जाईल. सांगे हलाहल चिरील सेविलिया काही, खेळता अग्नी लागला, मग तो न सावरी जैसा उदवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. अर्जुना, इंद्रियांना लळा दिला, त्यांचं कोड कौतुक केलं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांना विषय पुरविले तर साधकासाठी ते अजिबात चांगलं नाही. खरं तर अति सर्वत्र वर्जित. अतिशय असणारी सगळीच गोष्ट चांगली नसते. जेवढी क्षमता असेल ना, त्या क्षमतेनुसार जर घेतलं तर ते हानी नाही. समजा एखादा तांब्या असेल, त्याच्यामध्ये जर आपण तांब्याभर पाणी ओतलं तर तेवढं त्यामध्ये मावू शकतं. जास्त आपण पुन्हा त्यामध्ये ओतलं तर ते बाहेर ओसंडून वाहतं. तशी प्रत्येकाची आपली क्षमता आहे. आपल्या जठराग्नीच्या क्षमतेनुसार आहार घेतला तर तो मावू शकतो. नाही म्हणजे त्यानं मला आग्रह केला आणि त्यामुळे मला त्याला नाही म्हणता नाही आलं. आपले पोट सांगतं आहे आपल्याला की आता वरून माल पाठवू नये, पण जीभ ऐकत नाही. परिणाम तो माझं पोट गडबड करते. का नाही करणार? लाड केला नाही इंद्रियांचा, तो चांगला नाही. आता जेव्हा ज्ञानोबारे उदाहरणं देतात तेव्हा ती उदाहरणं त्या प्रसंगानुसार श्रेष्ठ उत्तम दर्जाची, शंकाच घ्यायची नाही. म्हणजे एक व्यक्ती म्हणला मला मित्र नाही खेळायला, मी खेळणार पण गिनीज बुकात नाव आलं पाहिजे, असा खेळ खेळणार. म्हणजे काय? मी सर्प आणणार खेळण्याकरता. ज्ञानोबारा म्हणतात, अरे सर्पेशी खेळू येईल, सर्पाच्या बरोबर खेळ खेळता येईल का? नाही खेळता येणार. आणि खेळला तर आपला खेळ होईल, आपलं सगळं नाश होऊन जाईल, कारण तो विषारी आहे. तो कधी चावा घेईल सांगता येत नाही. ती काही काही लोक म्हणतात, मी बातमी ऐकली होती, एका मनुष्याने म्हणे आजगर पाळला. काही काही माणसं करतात ना, काही माणसं विंचव पाळतात घरामध्ये. विंचूच सगळे, जिकडं पाहत भिंतीवर पुस्तकावर सगळे विंचू पाळतात. काही एक मनुष्याने सर्पच पाळली. विदेशातली कोणती तरी बाई होती, सर्पातच राहायची. आता तो सर्पच आहे ना, त्याच्याशी शेवटपर्यंत खेळता येईल का? नाही. एका अजगराने त्या असणाऱ्या स्त्रीच्या मानेला फास लावला
आता ती आजगाराची मिठी आहे, हे सोडू शकत नाही तो, आणि मग त्याने ते आवळण्याचा प्रयत्न केला. आता काय गेली ना म्हातारी, सरपेशी खेळो येईल, खेळता येणार नाही बघा, कारण तो विषारी आहे, चावला तर नाशच होऊ शकतो. किंवा आजगार आहे बघा, त्याने जर एखाद्या वेळेस एखादा पदार्थ गिळला ना तो थांबत नाही. असं म्हणतात आजगराने जर एखादा प्राणी गिळला, असं म्हणतात. बरं, मला अनुभव नाही, मी पाहिलाही नाही. आजगर पाहिला मी पुण्यामध्ये, त्या सर्प उद्यानामध्ये आहे, निवांत असतो, जागा न करत हो त्याला पाहुणा म्हणून येईल घरी पुन्हा. त्याने जर एखादा भक्ष्यपदार्थ खाल्ला, समजा एखादी शेळी गिळंकृत करून घेतली, त्याचा असं आहे, जेवढा पदार्थ मोठा तेवढं त्याचं शरीर ताणतं. लवचिक आहे ना, त्याला इंग्रजीमध्ये फ्लेक्सिबिलिटी म्हणतात, लवचिकता, ते विस्ताराला प्राप्त होतं. आणि मग असा एखादा प्राणी खाल्ला त्याने की त्याला सुस्ती येते. जसं आपल्याला येते ना जास्त झाल्यावर, जास्त म्हणजे जेवण जास्त झालं की सुस्ती येऊ शकते. काही लोकांना नुसती पंख्याची हवा जरी लागली तरी त्यांना सुस्ती येते, आहे असे काही काही व्यक्तिमत्व. तसं ते आजगराला सुस्ती आली की त्या प्राण्याला मोडून काढण्यासाठी मग तो एखाद्या वृक्षाला वेढा मारतो, आणि त्याने वेढा मारला की आतला जो प्राणी तो मोडून जातो, नष्ट होतो तो. असा आहे. मग असा आजगरसुद्धा सर्पातलाच प्रकार आहे. त्याच्याबरोबर खेळता येईल का? हा का सर्पेशी खेळो येईल? आपल्याला ज्ञानोबाने प्रश्न विचारतात, आपलं उत्तर काय राहील? सर्पेशी खेळो न येईल, खेळताच येणार नाही. दुसरं उदाहरण की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सिद्धी म्हणजे शेवटाला, सिद्धी म्हणजे पूर्णता किंवा शेवट. व्याघ्र संसर्ग म्हणजे वाघाच्या संगतीमध्ये राहणं. मग कुठपर्यंत राहता येईल? जोपर्यंत वाघाला भूक लागत नाही तोपर्यंत. पण भूक लागली तर तो वा प्रारब्धाने नाश्ता चालत आला आपल्यापर्यंत. व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. वाघाचा सहवास शेवटपर्यंत जाईल का? जाणार नाही. तो हिंस्र श्वापद आहे, कधी खाऊ शकतो. तिसरं उदाहरण सांग बरं अर्जुना, हलाहल जिरेल शिवलिया काई. जिरेल म्हणजे पचेल. खरं असं आहे, पेय पदार्थ जिरत असतात. जसं आपण एखाद्या वृक्षाला पाणी दिलं की पाणी काय होतं? जिरतं. अन्न हे पचत असतं आणि पाणी हे जिरत असतं. पेय पदार्थ जिरले पाहिजे, ते प्रमाण आहे बरं त्याचं. म्हणून व्यवहारात असं उदाहरण आहे आयुर्वेदामध्ये, भूक लागल्याशिवाय अन्न खाऊ नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. अन्न आहे ते पचलं पाहिजे आणि शरीरामध्ये पाणी जिरलं पाहिजे. अत्यधिक प्रमाणात अति सर्वत्र वर्जे, ते सगळीकडेच वर्ज केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण एखाद्याच्या घरी जातून ते पाणी घेऊन येतात आणि आपणही मागं पुढं पाहत नाही, लगेच पाणी पितो. तहान नसते शरीराला. परिणाम कुठेतरी रस्त्यावर गाडी थांबवावी लागते. मग जिरलं पाहिजे ना पाणी. ते शरीराची आवश्यकता असेल तर शरीर संदेश देतं आपल्याला आतून की आता पाणी द्या, पाणी जिरलं पाहिजे. तसे एखाद्या व्यक्तीने हलाहल नावाचं विष प्राशन केलं, जिरेल का? जिरू शकणार नाही. समुद्राचं मंथन केल्यानंतर जे पहिल्यांदा बाहेर निघालं आणि भगवान शंकराने ज्याचा स्वीकार केला त्याला म्हणतात हलाहल नावाचं विष. आणि एक व्यक्ती मला नाही, थोडंसं मी चाखून पाहतो. आपल्याला ते सरकी कपाशीवर मारतात ना, एंडोसल्फान वगैरे, मला 2-4 नावं माहिती, जास्त रोगर वगैरे काय म्हणतात, ते गवतावर मारतात की नाही. आपल्याला ते पचेना, हलाहल कधी पचणार आहे? हलाहल याचा अर्थ असा नाही की ते पचलं पाहिजे घेतलं पाहिजे, असा नका अर्थ घेऊन मी फक्त उदाहरण दिलं आहे. नाही म्हणे मग सुरुवात इथून करू आपण, करू नका. भाव लक्षात ठेवत जा, तर विपरीत अर्थ एक तरी ओवी अनुभव आहे असं नका करू. हलाहल जिरेल सेविलिया काही. हलाहल नावाचं विष जर आपण सेवन केलं तर ते जिरेल का? अर्थात जिरणार नाही. तसं इंद्रियांचा लाड केला तर तो आपल्याला नाशापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणारच नाही, शेवटाला जाणार नाही, म्हणजे सिद्ध होणार नाही काही. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. पहा बरं अर्जुना, सहज कौतुकाने खेळता खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे, तो आवरला जात नाही. जैसा उधवला, उधवला म्हणजे भडकला. खेळता खेळता अग्नी लागला. आता खेळता खेळता अग्नी कसं काय लागू शकतो बरं? लागू शकतो. ते इंद्रियांचा लाड का करू नये, इंद्रियांना चटक जर लागली ना, नाश कसा होतो. गुरुवारी मारुती बाबांचं मला स्मरण झालं एक उदाहरण. इंद्रियांचा लाड केला, इंद्रिया लळा दिला, पुढे येणारच आहे तसं म्हणा.
तिथं सांगतो मग. खेळता अग्नी लागला, कौतुकाने जर अग्नी लागला आणि जर तो भडकला तर तो आवरला जात नाही. बाबा उदाहरण सांगत असतात, एक जावाई मुंबईवरून गावाकडे आला. काही काही क्षेत्रामध्ये माणसाचं वजन असतं, त्याचं मग घरी नका का असे ना सासूरवाडीत असतं. तो म्हणजे तिथला राष्ट्रपतीच, इतकं त्याचं वजन. आणि तो मुंबईसारख्या शहरातून मग खेड्यामध्ये आला. आता जावाई म्हणजे हा चेष्टेचा विषय, विनोदाचा विषय असतो, कोणी त्याची चेष्टा करावी. झालं. आणि मग ते घरामध्ये अंगणामध्ये सायंकाळी दिवे लावले. ते दिव्याचा प्रकाश पडला. आता तिथं प्रकाश पडला पण याच्या इथं नाही पडला. मग त्याने विचारलं कौतुकाने सर की याला तर कुठं वायर दिसत नाही. मोठं बटन चालू केलं, प्रकाश कसं काय पडला? का ते मुंबईत राहिल्यामुळे त्याला लाईटिंग पाहिजे सवय, त्याला ते माहितीच नाही. मग आता चेष्टा केली घरातल्या लोकांनी. म्हणे कसं आहे, सकाळी सूर्य उदयाला येतो की नाही, म्हणे सूर्य काय देतो? प्रकाश देतो. तसं हे सूर्याचं पिल्लू आहे म्हणे. वा वा, बरेच पिल्लं पाळले तुम्ही. म्हणे हो, आमच्या गावात सगळीकडे हे पिल्ले पाळलेले आहे. तुम्ही कोणाच्याही अंगणामध्ये जा, तुम्हाला चांगली गोष्ट आहे राव. आपल्याला मुंबईमध्ये गेलं तर वीज बिल भरावं लागतं. आपण एखादं सूर्याचं पिल्लू चोरून नेऊ, बरं यांना मागावं तर हे काय म्हणतील, एवढी तुमची मुंबई, साधं सूर्याचं पिल्लू मिळत नाही, आपला अपमान होईल. आणि मग तो वाटच पाहून होता. भरपूर फराळाचं खाल्लं, सगळे लोक झोपले. मग हा हळूच जागे झाला. जागं झाल्यानंतर त्याने एक सूर्याचं पिल्लू घेतलं. आता ठेवावं कुठं? तर खेड्या गावामध्ये घराच्या पाठीमागे चाऱ्याची ती वळी असते, गंजी मोठी, त्याच्या खाली लपून ठेवलं. खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जाय साव धवाला. आणि भडकला ना तो. बरं आता तो चाराही वाळलेला, जुना झालेला, जो अग्नी भडकला. आणि सगळं गाव मग दिवाळीच्या दिवसामध्ये कोण मूर्ख आहे, दिवाळीच्या सणाच्या दिवशी अग्नी लावत असते का? मी एरवी लावायचं का? कधीच लावायचं नसतं ना. कमी दिवाळीला कुठं अग्नी लावायचा असतो का? असे लोक चेष्टा करू लागले. सगळं गाव पाणी घेऊन धावू लागलं ते गंजी किंवा तो चारा शांत करण्यासाठी. आणि मग सगळा चारा तो नष्ट होऊन गेला, राख झाली. आणि सगळ्या शेवटी त्या आवाजाने तो जावई उठला. त्या राखेमध्ये त्याने काळी घेऊन ते चाचपायला सुरुवात केली. पण जावई बापू काय सापडता येतं? एखादी अंगठी पडली का? म्हणे अंगठी नाही. म्हणे मग ते मी सूर्याचं पिलू लपून ठेवलं होतं. हां, त्या पिलाचाच हा पराक्रम आहे म्हणे. ते की खेळता अग्नी लागला, मग न तो सावरे जाय साव उदवाला. सहज खेळता खेळता जरी अग्नी लागला तर भडकलेला अग्नी ज्याप्रमाणे सावरला जात नाही, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. तसा इंद्रियांचा जर आपण लळा किंवा लाड केला तर तो साधका करता अजिबात चांगला नाही. कारण तो मग भडकत जातो, ते वाढत जातं. म्हणून तिथल्या तिथंच ते इंद्रिय संयमित केले पाहिजे. आपण वाहन चालवतो ना, आपलं 4 चाकी वाहन किती किमतीचं आहे, त्याला किती प्रचंड वेग आहे याला अजिबात महत्त्व नाही. त्याचे ब्रेक किती तत्पर आहे याला जास्त महत्त्व आहे. नाही म्हणजे गाडी आमची फार चांगली आहे. आता आल्या नवीन गाड्या, तिच्याबरोबर धोका जाऊन जागेवर थांबतात. त्याला बरीच आता आपल्याला जास्त काही यंत्रणा माहिती नाही, पण आहे त्याच्यामध्ये काही काही यंत्रणा अशी असते की समोरचा धोका जाणून बरोबर ती गाडी आपोआप थांबते. पण तशा न थांबणाऱ्या गाड्या असतात जास्त. नाही म्हणे वेग प्रचंड आहे, ते पाहता येतं. बरं काही काही लोक आहे ना गर्दीमध्ये वेगात चालतात. रस्ता मोकळा असले की निवांत, असं निवांत चालणार डोंगरावर निवांत, आणि गर्दीमध्ये बेजार करणार चौकामध्ये दुसऱ्यांना, असा स्वभाव आहे लोकांचा. तसं इंद्रिया लळा दिदला त्याकरताही मारुती बाबा उदाहरण सांगतात. एक व्यक्ती बाहेर निघाला, बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर. लोकांनी सांगितलं जाऊ नको म्हणे. का? अरे या जंगलामध्ये वाघ आलेला आहे म्हणे, आणि तो माणसाला खातो. तो मग मी त्याच्यासाठीच चाललो. का बरं? देहावर एवढा का उदास झाला? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गातले देव मनुष्य देहाची इच्छा करतात. नरदेहाने दान लागले. ते प्रवचन सांगायला सुरुवात केलं. आणि आपल्या लोकांना कधी असं श्रोता भेटला का? काही का माणसं वजन टाकून घेतात त्याच्यावर. ते पाहिलं पाहिजे की नाही. ते लागलं सांगायला नरदेहाने दान लागले हाती. त्याच्यामध्ये मग काय दुर्लभ मानुष्य देहो देही नाम क्षणभंगुरा स्वर्गीच्या मरिह लोकीचा हा देव. त्यानं मला प्रवचन नका सांगू, माझ्या पाठ आहे ते.
माझं याचा अभंगावर बसलेला आहे म्हणजे त्याच मला काही नरदेहाचं महत्व सांगू नका. मग तो चालला का म्हणे, जर माझं म्हणजे त्याचं बरं आहे. चालला कशा करता, या जर जंगलामध्ये गेला तो नरभक्षक असणारा वाघ आहे, तो खाऊन टाकेल ना तुला. तो म्हणला मी त्यासाठीच चाललो. का बरं, जर त्या वाघाने मला खाल्लं तर त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागेल, आणि जर एकदा त्याला चटक लागली तर दररोज तो आपली चटक भागण्यासाठी गावात येईल आणि एका माणसाला घेऊन जाईल. काय उद्दिष्ट आहे, कशा अवतार तुम्हा धरा या काय, यासाठीच आहे का काय. जसं चटक वाघाला चटक लागली की जसे घातक आहे, तसं इंद्रियांचा दिलेला लाड हा घातक आहे. देखे खेळता अग्नी लागला, मग तोन सावरे जैसा उदवला, तैसा इंद्रियाला लाड दिला भला नोहे. तसा इंद्रियांचा लाड करणं हे चांगलं नाही. सगळे इंद्रियविषय सेवन करतात की नाही, इंद्रियांच्या विषयाच्या बाबतीमध्ये त्या इंद्रियाने तो विषय सेवन करणं याला आहार म्हणतात. जसं की डोळ्याने रूप पाहणं डोळ्यांचा आहार आहे, कानाने शब्द ऐकणं हा कानाचा आहार आहे. प्रत्येक इंद्रियांचा आहार ठरला आहे. आहार जर नाहीच दिला तर ते इंद्रिय मरून जातील. तो आहार त्यांना दिला पाहिजे ना. पण त्या आहारामध्ये 2 प्रकार आहेत, एक विहित आहार आणि दुसरा आहे निषिद्ध आहार. पण नेमकं इंद्रियांना विहित आहार नाही आवडत, त्यांना निषिद्ध आहार जास्त आवडतो. पण डोळ्यांना भगवंताचं रूप नाही पाहावंसं वाटत, त्याला मात्र दुसरं सौंदर्य बघावंसं वाटतं. किंवा कानाला चांगलं ऐकावंसं नाही वाटत, त्याला दुसरे काहीतरी संसाराच्या वार्ता ऐकाव्याशा वाटतात. म्हणून इंद्रियांची ओढी आहे, इंद्रियांची 10 विषयांची ओढी, त्याला विषयाचं आकर्षण त्या अनादी कालाचं आहे ना. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार पाही सेविता. वारंवार अभ्यास केला त्याने सेवन करण्याचा, आणि त्यामुळे ते संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात आणि ते संस्कार त्याला प्रवृत्त करतात. मग आता ते विषय सेवन करावे का न करावे, तर ज्ञानोबाने 6व्या अध्यायात त्याचे उदाहरण दिलं आहे. इंद्रियांना विषय द्यावे पण ते विहित द्यावे, आणि तेही कुठपर्यंत, जोपर्यंत त्या इंद्रियांची फक्त अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत. अपेक्षा म्हणजे निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. आपलं शरीर रक्षण होईल इतक्याच पुरतं ते अन्न वगैरे सेवन करावं. मग त्यामध्ये आहार तरी सेविजे, युक्तीचे ने मापे मविजे, क्रिया जाता आचरिजे, तयाची स्थिती मापितला बोल बोलीजे, मितली या पावली चालीजे. मनुष्याने मोजकं बोलावं, आहार तरी मोजका सेवन करावा, बोलायचं असेल तर मोजकं बोलावं, चालायचं असेल तर मोजकं चालावं. किंबहुना जर आपल्याला विश्रांती करायची असेल तरी ती मोजकी असावी, आणि जागरण करण्याचा प्रसंग आला तरी ते मोजकं असावं. अत्यधिक प्रमाणामध्ये कोणतंही नसावं. नाही म्हणे आहार सेवन करत बसला आणि लक्षातच आलं नाही, सेवनच करत राहिला, इंद्रियाला लाड दिला भला नोहे. इंद्रिय जर ताब्यात आली तर परमार्थाचा प्रवास खूप चांगला आहे, आणि इंद्रियांच्या ताब्यात आपण गेलो तर मग अधपतन ठरलेलं आहे. ते घड्याळामध्ये लंबक असतो बघा, काही घड्याळामध्ये दिसतो ना, ते एक चमच्याप्रमाणे लंबक सारखा, तर तो 2 बाजूला सारखा हलत असतो, पूर्व दिशेला पश्चिम दिशेला. तसंच आहे आपलं. जर इंद्रिय ताब्यात असतील तर परमार्थाला खूप सोपी आहे, आणि ताब्यात नसेल तर ती मात्र अधपतनालाही तेवढीच घातक आहे. जेवढ्या वेगाने तो लंबक पूर्व दिशेला जातो तेवढ्याच वेगामध्ये पश्चिम दिशेलाही जाऊ शकतो. तसंच आहे, इंद्रिय जर ताब्यात आली, ज्ञानोबांची ओवी 2ऱ्या अध्यायामध्ये, जरी आपुली आपण या इंद्रिया येती ताब्या आया अधिक काही धनंजया सार्थक असे. जर आपली इंद्रिय आपल्या ताब्यात आली तर त्यामध्ये सुद्धा एक समाधान आहे बरं. समाधान, ज्या दिवशी आपलं मन चंचल होतं तेव्हा समाधान बिघडतं, आणि ज्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं मन प्रसन्न आहे, आपलं मन एकाग्र आहे, शुद्ध आहे, दिवसभर मनुष्य प्रसन्न राहतो.
आणि सकाळीच नाराज झाला की दिवसभर नाराज राहतो. म्हणून शरीरही प्रसन्न असावं, मनही प्रसन्न असावं, बुद्धी पण प्रसन्न असावी आणि इंद्रियसुद्धा प्रसन्न असावे, स्वाधीन असावे. म्हणून पहिल्यांदा त्यांचा निग्रह करावा. जर लाड केला तर तो चांगला नाही. इंद्रिय राहतात देहामध्ये आणि देहाचं जर अंजनभंजन केलं तर भगवान त्यासाठी एक पुन्हा दुसऱ्या पद्धतीने विचार सांगतात. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.